संघटनेतर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। जगभरात 41 देशात आणि आपल्या देशातील नंबर 1 ची पत्रकार संघटना म्हणून व्हॉइस ऑफ मीडिया ओळखली जाते। या व्हॉइस ऑफ मीडिया सांगली यांच्या वतीने आज पत्रकार बांधवांची प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या भव्य हृदयरोग तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी सांगली जिल्ह्यातून आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामधील 100 पेक्षा जास्त पत्रकार बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून हृदय तपासणी शिबिराचा लाभ घेतला। डॉक्टर रियाज मुजावर यांचे मिरजेतील आयन हार्ट केअर क्लिनिक येथे हे शिबिर पार पडलं। पत्रकारांच्या व्यस्त जीवनामध्ये पत्रकारांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे। पत्रकारांचे हृदय निरोगी राहावे यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया सांगली जिल्हा अध्यक्ष सचिन मोहिते, व्हॉइस ऑफ मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष गणेश आवळे यांनी या शिबिराचं आयोजन केलं। हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर शबाना मुजावर तसेच त्यांचा हॉस्पिटल स्टाफ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हे हृदय तपासणी शिबिर पार पडण्यासाठी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक यांनी विशेष सहकार्य करून रोज 1 तास व्यायाम करण्याचा पत्रकारांना संदेश दिला। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेकडून पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सरफराज सनदी, आसिफ मुरसल, संजय देसाई, दीपक चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार के जाधव, नौशाद मुल्ला, दिगंबर शिंदे, आदिल मकानदार, मोहन वाटवे, सूर्यकांत कुकडे, कौसिन मुल्ला, तौहीद मुल्ला, संजय माने यांच्यासह ग्रामीण भागातील पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दगदगीच्या जीवनामध्ये पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये तसेच रोज 1 तास व्यायाम करावा असा मोलाचा संदेश डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिला आहे। मी डॉक्टर रियाज मुजावर मिरज आयन हार्ट केअर ते इंटरनॅशनल कार्डिओलॉजी म्हणून प्रॅक्टिस करतो। आज आपल्या सर्व मिरज सांगलीमधल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या पत्रकारांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला होता। या कॅम्पचा उद्देश असा होता की आपण बघतो की आजकालच्या धगधगीच्या जीवनामध्ये पत्रकारांना वेळेवर जेवण भेटत नाही, त्यांना वेळेवर झोप भेटत नाही आणि अशामध्ये हृदयविकाराचा झटका किंवा हे होण्याची शक्यता बळकावते। त्यामुळे जसे डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करतात त्याप्रमाणेच माझे सगळे पत्रकार बंधू काम करतात। तर त्यांच्या हृदयाची कंडिशन आता कशी आहे ती तपासून त्यांना योग्य हा सल्ला देण्यासाठी हा कॅम्प आयोजित करण्यात होता। यामध्ये जवळपास 100 पत्रकारांचा ECG आणि इको तपासणी झालेली आहे आणि बऱ्यापैकी देवाच्या कृपेने सगळ्यांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत। तर मी ही आशा करतो की त्यांनी आपल्या जेवणाच्या वेळा सांभाळावा व स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे। न्यूज देणे हे चांगली गोष्ट आहे आणि मी आज ज्या उंचीवर पोचलो आहे त्यामध्ये माझ्या सर्व पत्रकार बंधूंचा खूप मोठा सहभाग आहे, कारण त्यांच्यामुळेच मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो। तसेच त्यांचे सहकार्य मला यापुढे असे लाभो अशी प्रार्थना करतो।